आम्ही सगळे कॉन्वॉय सोबतच चाललोय. Do you hear that? आर्मीवाला आणि आतंकवादी एकत्र बघा. चला मी पोचलो बालटाल बेस कॅम्पच्या गेट जवळ. माझ्या पाठीमागे तुम्ही बालटाल बेस कॅम्पचा गेट बघू शकताय. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आग्रिकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज आम्हाला बालटालला पोचायचं आहे आणि चाललोय बसकडे. या इथून सगळ्या बसेस निघतात. बघा बघूया, माझी बस आहे B21 नंबरच्या बसमध्ये बसायचं आहे. चला इकडे बसेस आहेत. तिथे 3 बसेस आहेत, AC, सुपर डिलक्स आणि डिलक्स. आम्हाला AC पाहिजे होती पण AC नाही भेटली, सुपर डिलक्स पण नाही भेटली, आम्हाला भेटली डिलक्स B21. ही डिलक्स आहे. आम्ही आलो बसमध्ये आणि ही आहे आमची डिलक्स बस. तर चला आमचा प्रवास चालू झाला. इथून आम्ही निघालो. इथे चेकिंग आहे. हे बघा, आम्ही सगळे कॉन्वॉय सोबतच चाललोय. खिडकी फक्त जाम छोटी आहे पण आम्ही करतो ऍडजस्ट. हे बघा, बोलो श्री बाबा बर्फानी की जय, अमरनाथ की जय. गणेश शेठ चाललो. चला आमचा प्रवास चालू झालाय. इथे विचारलं तर ते बोलतात की आता 3 वाजलेत, रात्रीचे 3 वाजलेत, पहाटेचे 3 वाजून 10 मिनिटं. आणि पोचायला आम्हाला बालटालला पोचायला पण 3 वाजतील होतं. जवळजवळ 12 तास असं कंजेस्टेड बसायला लागणार आहे. पण हे बेस्ट आहे की कॉन्वॉय सोबतच जातो आणि बाकी ट्रॅफिक थांबलेली असते. आम्ही गेलो असतो AC बस मध्ये, पण तोपर्यंत बस फुल होत्या. काय फुल बिल नाही. फुल नव्हत्या. गणेश शेठची नाटक हागायला गेले. जरा फोन कॉल किती वाजता तो मेसेज आहे मला जरा टायमिंग दाखव. तुला मी मेसेज केला, तुम्ही मेसेज केला, व्हिडिओ कॉल केलेला होता हागायला वाटतं. टाइम नाही काही नाही. चला आपण जाऊया आता. आज आपला टेकडीची पण एक गोष्ट सिरियस आहे. गणेश शेठ. चला आपण प्रवास चालू करूया. आपण आज बालटालला पोहोचूया आणि मग उद्या आपण सकाळी ट्रेक चालू करणार आहोत. बाहेर काढो काय काही दाखवून फायदा नाही. उजाडल्यावर भेटूया आपण. ओके गणेश शेठ बाय.
9 वाजलेत आणि आम्ही थांबलोय नाश्त्यासाठी सगळीकडे. अच्छा जेंट्स आवरून लवकर भोजन ग्रहण झाला. चल इकडे, चला आपण इकडे लंगर आहे, इथेच थांबायचं, यांच्यासोबतच राहायचं आणि यांच्यासोबतच निघायचं. काय लागते इथं आर्मी. अच्छा गावात बघू जा. अरे साइड हो यार. खाली हो लवडा, खाली मार खाली. मेरी बात सुन रहे हो, जो पेट्रोल से आए हुए हैं उसकी बालाजी हेल्थ डॉक्टर ऊपर इंतजार कर रही है. तो KFC जो पेट्रोल से आए हुए हैं मेरी बात सुन रहे हो. गोळ्या मारायच्या का? गोळ्या हा. गोळ्या मारूया, गोळ्या मारूया. अरे याने नको गेले काकानी. मारून टाक दुनियेला काही गरज नाही तुझी. चलो बम बोले. आम्ही चणे आणि रवा काय शिरा काय या तुला माहित नाही. सुजी इधर 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 सुजी है. इकडे दुसऱ्या लंगरवर खीर आहे बघा. काय खीर दो उसमें. आमचा नाश्ता वगैरे झाला. गाडी ओरिजिनल डमी आहे. नाश्ता वगैरे झाला, सगळीकडे भंडारे आहेत हे बघा. कोणत्याही भंडाऱ्यात जाऊन तुम्ही फ्री मध्ये खाऊ शकता. वाह. तू होती का त्याच्यात? मला काय माहित. चला चला आता टाइम चला इकडे. जम्मू से बालटाल जाने वाली कॉन्वेंट में जितने भी यात्री आए हैं इन्होंने सभी से निवेदन है वो कृपया अपनी अपनी गाड़ियों की तरफ प्रस्थान करें. धन्यवाद. आर्मी वाला आणि आतंकवादी एकत्र बघा. आर्मी वाला आणि आतंकवादी. चल चला आपण जाऊया आता पुढच्या प्रवासाला. इथून आपला पुढचा प्रवास पण करायचा आहे. अगर मेरी बात सुन रहे हो. हा कॉन्वॉयसाठी हा पूर्ण रस्ता थांबवलाय. सगळी ट्रॅफिक थांबवून कॉन्वॉय सोडला जातो. असा कॉन्वॉय आहे. पुढे आर्मर्ड व्हेकल्स आहेत, त्याच्यानंतर आर्मीच्या गाड्या आहेत आणि मग बसेस आहेत आणि मध्ये मध्ये पण आर्मर्ड व्हेकल्स आहेत. ते बघा असं येत राहतात.
इकडे आमचा प्रवास चालू आहे वालताल साठीचा. आणि सोनामार्गच्या पोपट्यामध्ये तुमची गाडी अचानक हिट झाली आणि हे बघा गाडी थांबली आहे. हा गे आर्मीवाले येऊन थांबलेत. रेडिएटर पाणी टाकायचं. रेडिएटर हिट झालंय, ओव्हर हिट झालाय. त्यामुळे गाडी थांबली. आता पाणी लागताय, बघूया. हे बघा दोघं जण बिलागल्यान. एकतर जवळजवळ 13-14 तास झाले आम्ही गाडीत आहोत आणि आता हा प्रॉब्लेम झालाय. बघूया आता किती वेळा आम्हाला इथे थांबावं लागतंय. आणि सोनामार्गच्या मध्यामध्ये हा बघा हा टनल आहे. याचा खूप जास्त आवाज आहे आणि यांचा आवाज तो कसला तुम्हाला पाय दाखवतो बघा. बसून बसून पाय सुजलेत आमचे. हा गे जरा वेळ बोलतोय थांबलो लगेच सीएनसी असतं गाड्या यायला लागल्या. हातमधून पाणी घेतलंय. हे पोलीस आहेत, जम्मू काश्मीर पोलीस आहेत. हे बघा गाड्या यायला लागल्या. वेगळं सगळं चालू आहे. पोलीस वगैरे आले. त्याच्या मागे लागू नको, चाल. कैसा दिसतो माहिती दाखव. देऊ नको. मला दिली नाही दाखवा तुला काही देणे जे औरंग माझा मला पाहिजे. आर्मीवाल्याने मागून घेतलं. गोड ओलची ओलची बघ दाखव ना. एक चावले अजून एक दिला. तुमचं मागायची तिने मागला नाही भाई, त्याने दिला. बघू त्याला दिला. कावाचा वास घेऊन घरी बोली बघ ती बघ. सो आम्ही पोचलो आता बालटालला, जोजिला टनल जवळ. आणि इकडचा व्ह्यू बघा. काही दिवसापूर्वीच माझ्या मागे तुम्ही हा व्ह्यू बघत होते आणि आता परत एकदा हाच व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतोय. आम्ही इथे थांबलोय कारण आमची गाडी परत एकदा गरम झाली आहे. बघा इथे गाडी आहे, परत गाडी गरम झाली आहे. आणि आमचा ड्रायव्हर अंकुश रायडर बघा पाणी घेऊन चाललाय. अंकुश हो जाए, कितना टाइम लगेगा? आधा घंटा. हाँ हाँ चला. आम्ही त्या आर्मीवाल्यांशी बोलून त्यांनी आम्हाला जे पीच दिले ते पीच एवढे आवडले की हा बघा लालच द्यायला आलाय. अजून पीच पसंद का तुला ऋतिक? अजून पीच आपकी ले लाय. अरे ले लो. फायनली आम्ही पोचलो बालटाल बेस कॅम्पला. इथून बेस कॅम्प लांब आहे. आमच्या बसेस ट्रॅफिकमध्ये अडकलेत म्हणून आम्ही चालत निघालोय. चला मी तुम्हाला बेस कॅम्प दाखवतो बघा. हा बघा इथून बेस कॅम्प आणि पार्किंग सगळं दिसतंय. मी तुम्हाला इथून दाखवतो बघा. एवढी पब्लिक आहे. रुक जा भाई. बस आवानू मैं भी धावानू. चला मी पोचलो बालटाल बेस कॅम्पच्या गेट जवळ.
माझ्या पाठीमागे तुम्ही बालताल बेस कॅम्पचा गेट बघू शकताय. आपल्याला जायचं पुढे. चला आम्ही इकडे जरा टेंट घेतलाय. हे सगळे टेंट आहेत आणि हा आमचा टेंट आहे. चला थंडी आहे, थंडी थोडीशी वाढली आहे. वाजलेत तर रात्रीचे 10 आणि आम्हाला अरे दूर आहे इथं आणि आम्हाला रात्री 1:30 वाजता दर्शनाच्या लाईनला जायचं. रात्री 1:30ला दर्शनाच्या लाईनला लागायचं इथून. मग ते जो कोणता गेट बोलला हा हा डोमेल गेट. हा डोमेल गेटच्या इथे डोमेल गेटच्या इथे पोचायचं आहे. डोमेल गेटच्या इथून मग 2 वाजता 3 वाजता गेट खोलतील. मग आपला ट्रेक चालू होईल. चला त्याच्या आधी आपण लंगरमध्ये जेवण करून घेऊया. चला आम्ही पोचलो आता इथे लंगर जवळ. लंगर किती छान बनवलाय बघा. हा बघा. चला आता आज लंगरमध्ये जेवण करू आणि मग फ्रेश होऊन उद्याच्या ट्रेकसाठी निघू. मध्ये बघा तर चला आम्ही पुढे आलो. हे सगळे लाईन मध्ये लंगर आहेत आणि इकडे आम्हाला तेजस भेटलाय. भावा कसा आहे? एकदम मजेत. तेजस पण आलाय आणि आपला बाबा दरवर्षी असते बाई. दरवर्षी येतो तेजस. चला आता तेजसच बोलला की इकडे या, अशा अशा लंगरमध्ये इकडे या. चला बरं. बाकी दर्शन उद्या ना तुमचा पण? उद्या उद्या उद्या. त्याच्यासोबत 90 जण आहेत. बघूया आपण या लंगरमध्ये बघूया आता. इकडे सर्व काही फ्री असतं. सगळे सेवा असते. तुम्हाला मेनू दाखवतो. नको इथं दूध दूध दूध. सगळे कद्दू आहे, दाल आहे, दाल मखनी आहे. इथे ना दाल मखनी, राईस आहे कढी आहे. मी तुम्हाला सगळं घेतल्यावर इथे दाखवतो. चला आम्ही जेवण वगैरे घेतलं. हा आहे मेन्यू आमचा. तुम्ही ओळखा बाबा काय काय आहे.